7 ऑगस्टची काळोखी मध्यरात्र मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनं नेहमीप्रमाणे आपल्या वेगाने धावत होती। अचानक एका भरधाव चारचाकी वाहनाची समोर चाललेल्या एका ट्रकला पाठीमागून धडक बसते। रस्त्यावर चक्काचूर झालेली वाहनं आणि उडालेला गोंधळ यामागे केवळ हा अपघात हेच कारण नव्हतं, तर एका मोठ्या आणि निष्काळजीपणाचा पर्दाफाश या सगळ्या अपघातातून झाला होता। कारण ज्या महामार्गावर हा अपघात घडला त्या महामार्गावर किंवा त्या रस्त्यावर मुळात त्या मालवाहू टेम्पोला किंवा त्या ट्रकला येण्याची कायदेशीर परवानगीच नव्हती। मुंबई आणि पुण्याला जोडणाऱ्या या बहुचर्चित मिसिंग लिंक प्रकल्पावर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी जड आणि अवजड वाहनांना पूर्णपणे प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे। मालवाहू ट्रक, टेम्पो तसंच ज्वलनशील स्फोटक आणि धोकादायक साहित्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना या नव्या मार्गावरून जाण्यास स्पष्ट मनाई करण्यात आलेली आहे। पण असं असताना सुद्धा एका भीषण वास्तवाने आता प्रशासनाचे डोळे उघडले। गेल्या अवघ्या 3 महिन्यातच या बंदी असलेल्या मिसिंग लिंकवरून तब्बल 621 नियमबाह्य अवजड वाहनं सुसाट धावल्याचं निष्पन्न झालंय। प्रवेशबंदीचा थेट फलक लावलेला असताना सुद्धा अनेक चालक वाहतूक नियमांना धाब्यावर बसून या आधुनिक बोगद्यातून प्रवास करतात। गेल्या 3 महिन्यात या महामार्गावर पोलिसांनी या नियम तोडणाऱ्या 621 वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आणि तब्बल 7,38,000 रुपयांचा दंड सुद्धा वसूल केला। मात्र लाखो रुपयांचा दंड आकारूनही नियम तोडणाऱ्या वाहन चालकांच्या संख्येवर कोणाचाच चाप बसलेला नाहीये। एकीकडे बंदी असलेल्या वाहनांची ही बेकायदेशीर घुसखोरी आणि दुसरीकडे या मार्गावर धावणारी इतर वाहनेही ठरवून दिलेल्या वेग मर्यादाचं सर्रास उल्लंघन करतात। 7 ऑगस्टच्या मध्यरात्री घडलेल्या या दुर्दैवी अपघातामध्ये सुद्धा महामार्ग प्रशासन आणि पोलीस यंत्रणेतील त्रुटी उघड्यावर पडल्यात। आता बंदी असून सुद्धाही अवजड वाहनं बोगद्यापर्यंत पोहोचतात कशी असा गंभीर प्रश्न आता नागरिकांकडून वाहन चालकांकडून उपस्थित केला जातो। या घटनेचं गांभीर्य ओळखून आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच MSRDC आणि त्यासोबतच महामार्ग पोलीस हरकतीत जे आहेत तर त्या समोर आले। अपघातांची मालिका रोखण्यासाठी आता वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने काही मोठे आणि तातडीचे निर्णय घेतलेले आहेत। बोगद्याच्या आत वाहनांचा वेग मर्यादित ठेवण्यासाठी तातडीने ज्या अत्याधुनिक डिजिटल ओव्हरस्पीड कॅमेरे बसवावे अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे आणि या डिजिटल कॅमेऱ्यांमुळे वेग मर्यादा ओलांडणाऱ्यांच्या गाड्यांवर लगेचच नोंद होईल आणि त्या गाड्यांची नोंद होऊन त्यांच्यावर लगेचच दंडात्मक कारवाई सुद्धा होईल। यासोबतच महामार्गावरील हालचालींवर 24 तास बारीक नजर ठेवण्यासाठी एका विशेष डिजिटल नियंत्रण कक्षाची मागणी सुद्धा पोलिसांनी केली आहे। या सर्व उपाययोजनांवर आता प्रशासनाकडून काय पावलं उचलली जात आहेत याबाबतची SMRDC कडून पुणे विभागाचे अधीक्षक अभियंता राहुल वैसकर यांनी स्पष्टीकरण दिले। महामार्ग पोलिसांनी मागितलेल्या या सर्व अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि यासोबतच ओव्हरस्पीड कॅमेरे यांच्यासाठी लवकरच उभारून दिले जातील असं आश्वासन त्यांच्याकडून देण्यात आलं। या नव्या डिजिटल यंत्रणांमुळे आता भविष्यात नियम मोडणाऱ्या चालकांवर, वाहन चालकांवर त्वरित, कठोर आणि अगदी लवकरात लवकर कारवाई केली जाईल असा विश्वास सुद्धा त्यांच्याकडून व्यक्त केला जातो। रस्त्यांचं जाळं जितकं आधुनिक आणि वेगवान होत आहे तितकंच प्रवाशांच्या सुरक्षेची आव्हानंही आता मोठी होत चालली आहेत। प्रशासनाने कितीही कडक नियम केले किंवा डिजिटल कॅमेरे बसवले तरी सुद्धा वाहन चालकांनी ते स्वतःहून नियमांचं भान ठेवणं अत्यंत आवश्यक आहे। केवळ डिजिटल कॅमेरे आणि दंडात्मक कारवाई महामार्गावरील अपघातांचं प्रमाण खरोखरच पूर्णपणे थांबेल का, किंवा वाहन चालकांच्या मानसिकतेत आणि शिस्तीत बदल होणं जास्त गरजेचं आहे? या सगळ्यावर तुमचं नेमकं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा सिविक मिरर। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे।